प्रभाग 5 मधील त्या रस्त्याला 3 वेळा निधी मंजूर. 2023ला निधी मंजूर होऊन ठेकेदाराने पैसेही घेतले परत. त्याच रस्त्याला निधी मंजूर करून जनतेची फसवणूक सुरू. नगरसेवक डॉक्टर पंकज म्हेत्रे यांचा आरोप. महापालिका बांधकाम विभागाचा अजब कारभार. मिरजेतील झोपडपट्टी ते वखारबाग गाढवे पेट्रोल पंप हा रस्ता आता संशोधनाचा विषय बनला असून हा रस्ता आता भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याला 1.25 कोटी निधी मंजूर करून आणल्याचा दावा नगरसेवक करण जामदार यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी स्वतः मंजूर करून आणल्याचा त्यांनी दावा केला होता. श्रेयवादात अडकलेला या रस्त्याला मध्ये आता भ्रष्टाचाराचाही आरोप होतो आहे. एकाच रस्त्याला 3 वेळा निधी मंजूर झाल्याचा आरोप नगरसेवक पंकज म्हेत्रे यांनी केला आहे. 2023मध्ये मंडले पेट्रोल पंप ते झोपडपट्टी ते माळी स्मशानभूमी या रस्त्याच्या हॉट मिक्स डांबरीकरणाला 1,14,00,000 रुपये निधी मंजूर होऊन त्यातील 75,15,000 रुपये ठेकेदाराला महापालिकेने अदा केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा रस्ता त्याच ठेकेदाराने पूर्ण करणे अपेक्षित असताना पुन्हा 1.25 कोटी निधी मंजूर करून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या रस्त्यासाठी खासदार विशाल पाटील यांनीही 9 लाख रुपये निधी मुरमीकरण करण्यासाठी दिला होता आणि याचा फलक सध्या कचऱ्यात पडलेला आहे. या एकाच रस्त्याला 3 वेळा निधी मंजूर झाल्याने महापालिका बांधकाम विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या प्रकरणी डॉक्टर पंकज म्हेत्रे यांनी आयुक्त संजना महापात्रा यांना तक्रार करणार असल्याची माहिती दिली. गेली 7 वर्ष झाले ड्रेनेज काम सुरू असल्याने या रस्त्यावरील व्यवसाय ठप्प झाले आहेत. रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर पंकज महादेव म्हेत्रे, नगरसेवक सांगली मिरज कुपवाड तसेच शहर जिल्हाध्यक्ष जनस्वराज शक्ती. सध्या आता बहुचर्चित असलेल्या वखारबाग ड्रेनेज पंपासमोरील रस्त्याच्या कामाबद्दल मागील आठवड्यात स्थायी समितीमधून 1,25,00,000 निधी मंजूर झाला अशी बातमी वृत्तवाहिनीत आणि न्यूज चॅनलमध्ये प्रसिद्ध झाली. त्यामध्ये 2 नगरसेवकांचा वाद चालू आहे. परंतु पूर्वीच ह्या रस्त्यासाठी 1,20,00,000 निधी हा 2023 मध्ये मंजूर आहे. त्यामध्ये म्हैसाळवडा माळी समाज स्मशानभूमी वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पंप ह्या रस्त्यासाठी 1,20,00,000 निधी हा मंजूर आहे. त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे आणि बऱ्यापैकी 75% काम हे पूर्ण झालेलं आहे. उर्वरित वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप हे काम अद्याप अपूर्ण आहे. हे काम SF चौगुले सांगली ह्या ठेकेदाराला दिले होते. वारंवार आम्ही बांधकाम विभागाला सांगून उर्वरित काम पूर्ण करण्यास विनंती केली असता त्यांनी तो निधी संपला आहे असे आम्हाला सांगितले. त्यानंतर आपले खासदार विशाल पाटील साहेब यांच्या फंडातून जवळजवळ 9 लाख रुपये मुरमीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर आहेत. ते सुद्धा अद्याप काम पूर्ण झालेले नाही आहे. आमचा पाठपुरावा बांधकाम विभागाशी पण चालू आहे की मुरमीकरण तर करून घ्या. त्याच्यानंतर परत स्थायी समिती सभापती समितीकडून 1,25,00,000 निधी ह्याच रस्त्यासाठी परत मंजूर झालेला आहे. म्हणजे पूर्वी निधी मंजूर असून सुद्धा परत आणि निधी मंजूर करण्यात आला. ह्या सर्व गोष्टी बांधकाम विभागाला माहित नाहीत का बांधकाम विभाग हे महापालिकेला फसवण्याचं काम करत आहे का? या सर्व गोष्टीची आयुक्त मॅडमनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का असा आमचा प्रश्न आहे आणि अशी आमची मागणी आहे. मान्य आयुक्त मॅडम मोहपात्रा मॅडम यांना भेटणार आहोत. या सर्व प्रकाराची त्यांना संपूर्ण माहिती देणार आहोत. जुने जे कॉन्ट्रॅक्टर होते SF चौगुले यांच्याकडूनच हे काम पूर्ण करून घेण्यात यावं अशी प्रमुख मागणी आमची आहे. नंबर 5 मध्ये आता जे चालू आहे निधी आणला ही आज आम्हाला कंटाळा आलेला आहे ऐकून. मला वाटतं आज 2021 पासून आता 6 वर्ष झाली हे काम चालू आहे. रस्ता कमीत कमी 15 ते 20 दिवसात पूर्ण करून द्यावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही निधी आणा, तुम्ही काय करायचं ते करा, करोड आणा, कोटी आणा, पण आमचा रस्ता 15 दिवसात व्हावा अशी आमची या नागरिकांची सगळी अपेक्षा आहे. गेले जवळजवळ मला वाटते 6 वर्ष झाला आमचा धंदा ठप्प आहे. कारण ट्रका येत नाहीत, परत गाड्या कुठल्या येऊ शकत नाहीत, कस्टमर येत नाही आणि घरपट्टी मात्र 15 ते 16,000 रुपये घरपट्टी एकेकाला आलेले आहे. एक ह्यांना आता माझीच घरपट्टी जवळजवळ 14 ते 16,000 रुपये घरपट्टी आल्या. ती नाही भरली की परत 1.5% दंडानं मी पैसे भरलेले आहेत. रस्ता नसताना, ड्रेनेज नाही, लाईट नाही, रोड नाही, तरी पण घरपट्टी भरून घ्यायला लागल्यात. यांना विचारलं गेलं, ह्यांनी सांगतात
नगर विकास खात्याला तुम्ही कळवा, आम्ही काय करू शकत नाही. मग तुम्ही घरपट्टी घेताय पण आणि बाकीचं तुम्ही काय करू शकत नाही त्याला. एवढंच म्हणणं आहे आमचं, हे रस्ता लगेच व्हावं एवढी इच्छा आहे माझी. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.